नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्रवरती। आज कोर्टामध्ये शिवसेनेचं जे पक्षचिन्ह आहे आणि नाव आहे या बाबतीची सुनावणी या आठवड्यामधली पहिल्यांदा पार पडत आहे। महत्त्वाचं म्हणजे कपिल सिब्बल या सुनावणीसाठी उशिराने म्हणजे 1 तास उशिराने हे कोर्टात पोहोचले होते। त्यानंतर त्यांच्यावरती टीका जी आहे ती शिंदे सेनेच्या नेत्यांकडून झाली की तुम्ही अशा प्रकारे उशिरा पोहोचता कोर्टामध्ये, मग कोर्ट पुढची तारीख देतो किंवा जो निकाल जो आहे तो जर मग पुढे ढकलला गेला तर मग तुम्ही कोर्टालाच यावरती संपूर्ण प्रकरणावरती हे तुम्ही त्यांच्यावरती टीका करताना पाहायला मिळतात। त्यामुळे ही जी उशिरा येण्याची जी बाब आहे यावरून कपिल सिब्बल यांच्यावरती टीका झालेली आहे। आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण महत्त्वाचा विषय हा जाणून घेतोय की असीम सरोदे यांनी एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीमध्ये जे सरन्यायाधीश या सुनावणीमध्ये एकूण शामिल आहेत किंवा ही सुनावणी जी आहे ती त्यांच्याकडून होते तेव्हा त्यांच्या भूमिका आणि मते काय असतात हे असीम सरोदे यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे। आणि त्याच मुलाखतीमधले त्यांचे काही कोट्स आहेत आणि त्यानुसार असीम सरोदे यांच्या नजरेतील जे सरन्यायाधीश आहेत त्यांची भूमिका त्यांची मते ही कशा पद्धतीची आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतोय। आता असीम सरोदे यांची मतं आपण का जाणून घेतली पाहिजे, तर पहिलं म्हणजे ते प्रॅक्टिसिंग लॉयर आहेत, वकील आहेत। त्यांचा मतप्रवाह आणि कायदेशीर बाजू ही विवादात असू शकते। म्हणजे सध्या ते ठाकरेंची बाजू आणि त्यांची कायदेशीर बाजू काय आहे, म्हणजे शिवसेनेची सुनावणी दरम्यानची कायदेशीर बाजू काय आहे हे ते मांडत असतात। त्यामुळे त्यांचा मतप्रवाह वगैरे विवादित असू शकतो, पण सुनावणी ते अटेंड करत असतात आणि या संदर्भाची वेगवेगळी एक कांगोरे जे आहेत ते पाहत असतात। त्यामुळे त्यांचं नेमकं काय मत आहे हे जाणून घेणं त्यासाठी महत्त्वाचं ठरतं। आता गेल्या 2 दिवसामध्ये असीम सरोदे यांनी काय ट्विट केलेलं आहे आणि एकूण त्यांचं काय मत आहे हे आपण जाणून घेऊ। आणि शिवाय सरन्यायाधीश यांच्या भूमिका आणि मते हे काय वाटतात, म्हणजे सुनावणीला घेऊन एवढे उद्धव ठाकरेंची शिवसेना कशी एकूण कॉन्फिडंट दिसते हे सगळं आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कळणार आहे। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला, कारण असे महत्त्वपूर्ण राजकीय अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओमकार साळवी आणि आपल्या या विषयाला सुरुवातीपासून सुरू करूया। तर मग अशी मी तुम्हाला ट्विट वाचून दाखवणार होतो असीम सरोदे यांचे या संपूर्ण प्रकरणावरती ते काय काय म्हणतायत। तर यातलं पहिलं ट्विट म्हणजे ते म्हणतात की माझा न्याय व्यवस्थेवरती पूर्ण विश्वासच नाही तर नितांत प्रेम आहे, कारण संविधान आणि लोकशाही जिवंत होताना अनेकदा मी न्यायालयामध्ये बघतो। लोकशाहीच्या सगळ्याच यंत्रणा मला आदरणीय वाटतात व जेव्हा त्या निपक्ष वागतात तेव्हा त्या स्वायत्त यंत्रणा आकर्षक दिसतात। पण प्रत्येक व्यवस्थेत काही भ्रष्ट लोक आहेत हे तर मान्य करावंच लागेल। सत्ता संघर्ष प्रकरण निर्णायक वळणावर असताना त्याच वेळी असत्य सतत दिल्लीत वावरते। असत्याची माणसे दिल्लीत विशिष्ट लोकांना भेटण्याचे, दबाव निर्माण करण्याचे घाट घालत आहेत असे दिसतंय आणि इतर अनेक गोष्टी ऐकतोय तेव्हा वाईट वाटतं। अशा प्रकारची जी पहिली एक ट्विट जी आहे ती 1 दिवसापूर्वीच त्यांनी केली होती। आणि या संपूर्ण प्रकरणावरती जेव्हा त्यांचं म्हणणं येतं तेव्हा ते कुठेतरी म्हणजे न्यायव्यवस्थेच्या विरोधात आहे का असे प्रश्न उपस्थित राहत असतात। त्यामुळे त्यांनी हे ट्विट जे आहे ते केलेलं पाहायला एकूण दिसतंय। आता आज जी सुनावणी पार पडते त्या बाबतीत देखील त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे, तसं ट्विट केलेलं आहे। त्या ट्विटमध्ये ते म्हणतात की एकीकडे केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतोय की 2018ची शिवसेना पक्षाची घटना आमच्याकडे नाही, मग त्यांनीच दिलेल्या निर्णयाच्या परिच्छेद 132 मध्ये इलेक्शन कमिशनने 2018 असे स्वतःच म्हटले आहे की शिवसेना पक्षाचे सगळे डिटेल्स 2018च्या घटनेनुसार तपासले आणि त्याचे परीक्षण केले। म्हणजे 2018ची शिवसेनेची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर होती। इतकंच नाही तर त्याच ऑर्डरच्या परिच्छेद 133 मध्ये निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना निर्देश दिलेत की 2018ची पक्ष घटना बघून त्यात सुधारणा करावी। म्हणजे शिवसेना पक्षाची सुधारित 2018ची घटना रेकॉर्डवर होतीच। हा खोटारडेपणा आज सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणला जाणार। म्हणजे आजच्या सुनावणीमध्ये एकूण कुठल्या विषयावरती चर्चा होऊ शकते हेच असीम सरोदे यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर अशा प्रकारे एकूण ट्विट जे आहेत ते असीम सरोदे यांनी केलेले आहेत। आता यामध्ये आपला जो महत्त्वाचा मुद्दा आहे, महत्त्वाचा विषय आहे, त्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहेत त्यांच्या बाबतीची मतं
आणि एकूण भूमिका त्यांच्या नजरेतील सरन्यायाधीश हे कसे आहेत, असीम सरोदेंच्या नजरेतील कसे आहेत, तर यावरती बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिल्या. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे न्यायमूर्ती बागची हे देखील या खंडपीठामध्ये आहेत, जे सुनावणीमध्ये न्यायमूर्ती आहेत. त्यांच्यावरती भाष्य करताना एकूण असीम सरोदे म्हणाले की म्हणजे न्यायमूर्ती बागची यांनी एक वक्तव्य केलेलं होतं, हे सुनावणी दरम्यान वक्तव्य केलं की आता हा बॅच झालाय पक्षांतर करायचा, पण ते चुकीचं आहे, पूर्वी ते अपवादात्मक होतं, अशा प्रकारचं बागची यांनी वक्तव्य केलं. आता सरोदे हे बागची यांच्याबद्दल बोलतात, या केसमधली बागची सरांची समजण्याची क्षमता आहे आणि जी दृष्टिकोन आहे तो खूप चांगला आहे. त्यांना विषय समजून घ्यायचा आहे बागची सरांना, आणि बागची सर हे जे प्रश्न विचारतात ते चिंता व्यक्त करणारे असतात. ते तसे प्रश्न उपस्थित करतात, फक्त आपली मतं आणि प्रश्न व्यक्त करत नाही. तर निवडणूक आयोगाने निवाडा देताना चूक केली असं देखील बागची म्हणाले होते. ही बाब एकूण सरोदे यांनी समोर आणली, ते वक्तव्य तसं केलं त्यांनी, आणि यावरती त्यांनी एक म्हणजे की कसं बागची हे या संपूर्ण प्रोसेसला समजून घेण्यासाठी फॉर आहेत किंवा तसा ते विचार करतात हे सांगताना त्यांनी एक घटना देखील सांगितली. म्हणजे कोर्टातलीच ती घटना आहे. एकूण कपिल सिब्बल हे संपूर्ण प्रकरण म्हणजे जेव्हा आमदार हे कसे सुरतला गेले, गुवाहाटीला गेले, हे सगळं सांगत होते, तेव्हा भाजपची सत्ता ही तिकडे होती आणि हे सगळं प्लॅन केलं गेलं आणि त्यानुसार हे आमदार जे आहेत ते वेगवेगळ्या राज्यामध्ये जात होते. तर यावरती जेव्हा हे कपिल सिब्बल सांगत होते तेव्हा बागची यांनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले की पक्षविरोधी कामं केलेत एवढंच आम्हाला पुरेसं आहे, तुम्ही हे थांबवा, अशा प्रकारचं बागची यांनी वक्तव्य केलेलं. म्हणजे एकूण असीम सरोदे यांनी हा किस्सा का सांगितला, तर या कन्क्लुजनला येणं की पक्षविरोधी काम केलं हेच आम्हाला पुरेसं आहे असं जर न्यायमूर्ती म्हणत असतील तर ते आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. म्हणजे एकूण बागची सर हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतायत. जे 3 न्यायाधीश आहेत, न्यायमूर्ती आहेत, यापैकी एक बागची सर हे सगळं समजून घेण्याचा प्रयत्न करतायत असं असीम सरोदे यांचं मत आहे. आता दुसरा विषय होता न्यायमूर्ती व्ही मोहना यांचा. असीम सरोदे यांनी त्यांच्याबद्दल एक वक्तव्य करताना म्हटलेलं आहे की न्यायमूर्ती व्ही मोहना यांना हा विषय म्हणजे हा सुनावणीचा जो विषय आहे तो पूर्णपणे समजलेला आहे. त्या कदाचित आत्ताच अनुकूल आहेत की ठाकरेंची बाजू ही जड आहे आणि बरोबर आहे. कोर्टाच्या आवारात त्यांनी एक पुन्हा असीम सरोदे यांनी एक किस्सा सांगितला की कोर्टाच्या आवारात वकील चर्चा करतात की न्यायमूर्ती मोहना हे ठाकरेंची बाजू योग्य आहे याबाबत सहमत असल्याचं दिसतात. मोहना मॅम हे दोन्ही न्यायाधीशांना समजावून सांगताना देखील दिसतात. म्हणजे जेव्हा सुनावणी चालू असते तेव्हा ते समजावून सांगताना देखील दिसतात, हे आम्ही पाहिलेलं आहे असं असीम सरोदे यांचं मत आहे. त्यामुळे एकूण तोंडावरचे जर न्यायमूर्तींचे हावभाव पाहिले तर किंवा बॉडी लँग्वेज पाहिली किंवा प्रश्न विचारण्याचा एकूण त्यांचा कल पाहिला तर त्या विषयाचं की जे काही ज्ञान आहे ते न्यायमूर्तींना आहे किंवा हा विषय जो आहे तो समजलेला आहे हे आपल्याला दिसतं. कोणाला कळतंय आणि समजून घ्यायचं नाहीये हे देखील आपल्याला बॉडी लँग्वेजनुसार जे तोंडाचे हावभाव असतात त्यामधून सगळं कळतं. अशा प्रकारचं वक्तव्य हे असीम सरोदे यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये केलं. म्हणजे बागची यांच्याबद्दल बोलताना सांगितलं की ते समजून घेण्याचा प्रयत्न करतायत, त्या विषयाबद्दल वेगवेगळे भूमिका जे आहेत ते देखील ते मांडतायत. आणि असीम सरोदे यांचं मत आहे की दुसरे जे न्यायमूर्ती आहेत मोहना यांना हा विषय जो आहे तो समजलेला आहे. आता सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल वक्तव्य करताना ते म्हणतात की असीम सरोदे जे सरन्यायाधीश आहेत ते डुलकी घेताना पाहायला मिळतात, विचार करतात आणि असं प्राथमिकदृष्ट्या हे मला दिसतंय. म्हणजे हे त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं. आणि ते जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा ते सजेस्टिव्ह असतात, विचार करायला लावणारे आणि सूचक असतात असं देखील सरोदे यांचं मत आहे. म्हणजे हे सजेस्टिव्ह प्रश्न कशा पद्धतीचे असतात असं जेव्हा त्यांना विचारण्यात आलं असीम सरोदे यांना, म्हणजे नेमकं सजेस्टिव्ह हे सूर्यकांत आहेत, जस्टिस आहेत असं तुम्ही कसं म्हणू शकताय, तर यावरती असीम सरोदे म्हणाले की ते जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा एक वेगळ्या विषयाला फाटे फुटतात किंवा विषय जो आहे तो डायव्हर्ट करणारा असतो आणि अनावश्यक प्रश्न असतात असं सरोदे यांचं मत जे आहे ते सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याबद्दल त्यांनी मांडलं. आता वेगवेगळ्या न्यायमूर्तींच्या भूमिका ज्या आहेत त्या कशा पद्धती आहेत, त्यांचं मतप्रवाह कसे आहेत, त्यांची बॉडी लँग्वेज कसे आहेत, त्यांचं तोंडाचे हावभाव कसे दिसत आहेत, हे सगळं सरोदे यांनी पाहिलेलं आहे आणि त्यावरून हे सगळं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. आता एकूण या संपूर्ण विषयाला घेऊन राजकीय विश्लेषक आणि कायदेतज्ञ काय म्हणतात ते देखील मी तुम्हाला सांगतो.
आता एका न्यायाधीशाने जर ठाकरेंच्या बाजूने सुनावणी दिली नाही तर 2-1 असाही निकाल लागण्याची शक्यता असल्याचं असीम सरोदे म्हणतात. म्हणजे आता एकूण 3 न्यायमूर्ती आहेत, तर 2 जण जे आहेत ती फॉर असतील किंवा एक जो आहे तो विरोधात असेल, असा देखील एक सुनावणी होऊ शकते, अशी देखील एक निकाल लागण्याची शक्यता आहे. पण यामध्ये असीम सरोदे हे देखील म्हणतात की 2-1 असा जर निकाल लागला तर सरन्यायाधीशांची नाचक्की होऊ शकते आणि असे निकाल लागलेत या अगोदर, हे देखील तितकंच खरं आहे असं देखील सरोदे म्हणतात. म्हणजे 2 न्यायमूर्तींच्या विरोधातलं एकाने मत दिलं तर कुठेतरी त्या न्यायमूर्तीची नाचक्की होऊ शकते, अशा प्रकारचं मत जे आहे ते सरन्यायाधीश यांनी व्यक्त केलेलं, सरन्यायाधीश नाही माफ करा, सरोदे यांनी व्यक्त केलेलं आहे. आणि त्यांचं असं देखील म्हणणं आहे की वेगवेगळे मतप्रवाह न्यायाधीशांमध्ये असणं ही ताकदवान प्रक्रिया आहे, पण स्वतःचं वेगळं मत लोक व्यक्त करत नाही असं देखील सरोदे म्हणतात. सगळ्यांसोबत राहण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू असतो असं देखील ते म्हणतात. आता या संपूर्ण प्रकरणानंतर काही वेगवेगळे मुद्दे जे आहेत या सुनावणीचे ते देखील त्यांना विचारण्यात आले. त्यामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला की सुप्रीम कोर्टाने म्हटलं होतं की बहुमत चाचणीचा जो दिलेला राज्यपाल यांचा आदेश होता तो चुकीचा होता, तो बेकायदेशीर होता. ही बाब जी आहे ती सुप्रीम कोर्टाने नमूद केलेली आहे असं सरोदे सांगतात. आणि हे प्रकरण बहुमत चाचणीचं जे आहे ते सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे गेलं होतं, पण ही प्रक्रिया जी आहे ती त्यांनी थांबवली नाही, त्यांच्यावरती स्टे आणले नाही. पण कोर्ट म्हणते एकीकडे की बहुमत चाचणीचा जो दिलेला राज्यपाल यांचा आदेश होता तो चुकीचा होता, तो बेकायदेशीर होता. मग सूर्यकांत सरांनी त्याला स्टे का आणली नाही असा प्रश्न जो आहे तो त्यांनी उपस्थित केला. पण हेच कृत्य नंतर चुकीचं असल्याचं कोर्टाने सांगितलेलं आहे. आता तो पुढच्या काळामध्ये एक कळीचा मुद्दा बनू शकेल असं देखील सरोदेंचं म्हणणं आहे. आता या संपूर्ण विषयाचं जर आपण शेवट घेतलं तर आगामी काळामध्ये आता 3 सरन्यायाधीशांसमोर देखील सुनावणी सुरू आहे. त्यामुळे एक कायदेतज्ञ म्हणतात जर 3 सरन्यायाधीशांची ही सुनावणी पार पडली, त्याचा अंतिम निकाल लागला तर पुढे हेच प्रकरण 5 सरन्यायाधीशांसमोर देखील जाऊ शकतं. पण 3 जणांनी जो निर्णय घेतलेला आहे तो तोपर्यंत कायम राहील असं देखील कायदेतज्ञ म्हणतात. एकूण या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं? आपण असीम सरोदे यांच्या नजरेतून सरन्यायाधीश हे कसे या संपूर्ण प्रकरणाकडे पाहतायत, त्यांचं मत काय आहे हे जाणून घेतलेलं आहे. तुम्हाला या सगळ्यावर काय वाटतं? तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राजकीय अपडेट पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.